आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सटाण्यात पुन्हा अतिक्रमणाचा विळखा, प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाईची मागणी। काही महिन्यापूर्वी सटाणा शहरात नियुक्त झालेल्या एका IPS अधिकाऱ्याने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबवत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील बेकायदेशीर अतिक्रमणाचा अक्षरशः सुपडा साफ केला होता। या कारवाईमुळे सटाणा शहरातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुरळीत झाली होती आणि नागरिकांनीही प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले होते। मात्र त्या अधिकाऱ्याचा कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील अतिक्रमण जैसे थे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। महामार्गावरील नर्मदा हॉटेल ते जिजामाता गार्डन तसेच 60 फुटी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले होते। या कारवाईनंतर रस्ते मोकळे झाले होते, वाहनधारकांना दिलासा मिळाला होता। परंतु आता पुन्हा या परिसरात दुकानांचे तात्पुरते शेड, हातगाड्या आणि रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने यामुळे रस्त्यांवर अडथळे निर्माण होत आहेत। शिवाय खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रस्त्यावरच अनधिकृत वाहनतळ निर्माण केल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे। परिणामी नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका देखील वाढलाय। प्रशासनाने केलेली पूर्वीची कारवाई तात्पुरतीच ठरल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे। दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे पादचारी, व्यापारी तसेच वाहनधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत। त्यामुळे नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे पुन्हा कठोर कारवाई करून अतिक्रमण हटविण्याची मोहीम सातत्याने राबवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। सटाणा शहराला वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त करून नागरिकांना मोकळा श्वास देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी चीफ ब्युरो